ग्रॅज्युएटवाले MA BCom वाल्याला काय कळू शकतं आणि काय करू शकते. आत्ताचे सरपंच शिकलेले पण आहे, अनुभव. आमच्या काळात तर काहीच नव्हतं. विस्तार अधिकारी BDO यायचे लोक बी जायचं, आम्हाला हे नव्हतं. आता तर डायरेक्ट शिवाला फोन करू शकतो माणूस, बोलू शकतो. ग्रामविकास मंत्र्याला बोलते लोक, आता सचिवाला बोलते. त्या काळात सुविधाच नव्हत्या आमच्यापाशी. 4 पत्राचं ऑफिस गळकं, 2 खुर्च्या त्या अशा फोल्डिंगच्या, 7 सदस्यांनी 1 ग्रामसेवक, खुर्च्या 2. लय हाल होते. आता 1.25 कोटी रुपयाचं ऑफिस बांधलंय, 1.25 कोटी रुपयाचं. मी म्हणलं ना सेन्सर आहे. सगळ्या पक्षाचे पुढारी आले, पंकजाताई आले, जयंत पाटील आले, लोणीकर साहेब, मुनगंटीवार साहेब, धनंजय मुंडे साहेब, जयंत पाटील साहेब, मोठे साहेब पण आलते. एकदा लाज वाटते, एवढ्या गावाला साहेबांनी भेट द्याल, काय उद्घाटन नाही, काय कारण नाही आमचं, काय नाही काय नाही. 1 घंटा 1.5 घंटा बसले. आदित्य ठाकरे आणि सगळ्यांना 20 लाख 25 लाख 30 लाख देऊन गेले. आम्ही निवेदन बी दिलं नाही कोणाला, सगळ्यांनी दिले. सगळ्यांनी दिले, कशाला उगाच, सगळ्यांनी दिले. त्याने पक्ष पाहिला नाही, काही नाही. एक गाव चांगलं काम करतं, यांना मदत द्यावा द्यावा. मग तुम्हाला देणार नाही की ते देते ना. आणि द्यावंच असं नाही, आधी पहिलं आमचं बेसमेंट चांगलं करा ना. एका माणसाने 1 झाड लावलं पर्यावरणमध्ये, जयंत पाटलांनी काढलेली योजना ती पर्यावरण विकास रत्न. करायचं काय, एका माणसाने 1 झाड लावलं करून दिली. प्रतिभाताई लय चांगलं काम करतो म्हणे हे सरपंच. मला इतकी लाज वाटली. केलं काय, 1 झाड लावलं होतं मी. लय चांगलं काम करतो म्हणे. मग शासकीय योजनाचा कसा फायदा घेतला पाहिजे, कसं बसवलं पाहिजे, नियमात कसं बसवलं पाहिजे. नियमात बसवायचं ते ग्रामसेवक BDO संघ संबंध चांगले पाहिजे. आमचे ग्रामसेवक BDO संघ आमचे संबंध चांगलेच नाही. वा 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 वा, 8-8, 9-9 सदस्य, 9 डोक्याचे. काय करेल बरं. ग्रामसेवक हा काय IPS अधिकारी आहे का, MPS? ते तुमच्या आमच्यातलं बहुजनातलं आलेलं, किती डोकं आहे त्याचं, एवढं. त्याला एवढ्यानं पागलानी केल्यावर काय. पंचायत समितीचा वेगळा सदस्य, BDO उत्तराधिकारी, जिल्हा परिषदवाले. मी त्याला वेगळंच म्हणलो, एवढं होऊन त्याचं घरी गेल्यावर धोरणे असलं तर बरं. घरचं उकेला असलं की त्याला काळ्या पाणी सजच आहे ना उद्या ग्रामसेवकाला. ग्रामसेवकाला जीव लावा, त्याच्या आईबापाची चौकशी करा, बायका पोराची करा, चहा पाजा 1 कप. काय रोज 1 कप चहा ग्रामसेवकाला आल्यावर पाजल्यावर किती काय खर्च होईन असं. अरे आमचा देश असा पागल आहे साहेब. सगळे हटलेवाले रोज 1 कप चहा सकाळी फेकून देते रोडवर. तेवढ्यावर आमचा ग्रामसेवक भागन हो. मला ती चहा काऊन फेकते मला काय कळलं नाही. कसं व्हायचं या देशाचं. यांना कुणी सांगितलं, कुणी शिकवलं ह्या लोकांना. यांच्या डोक्यात लाखो हटली ना हो, आणि खुशाल फेकून देते. 1 नाही 1000 गोष्टी. मग आपल्याला अंधश्रद्धा असेल, काही प्रथा असत्या. अजून एक माझं म्हणणं आहे, प्रथा अंधश्रद्धेच्या बाबतीत नाव ठेवू नका तुम्ही. नाव ठेवल्याने वाद, म्हणून ते चालू झालं. आता आपले आई वडील वारले, आपण राग कुठून येतो, जनरली गंगेला नेऊन टाक. माझी आई वारली 2 वर्षापूर्वी, मी नाही नेले. 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात टाकली सगळी राग, 5 झाडं लावले, पाणी घातलं, झाडं जे गेली 5. कशाला नाही, आपल्याला नाही बदला ना. तुम्हाला विचारतो मी, ती राख तुमच्या आईची आहे किंवा बापाची आहे किंवा नवऱ्याची आहे, एवढी घेतली, थोडा लहान पत्ती चमचा, गिलासभर पाण्यात टाकले, प्या म्हणलं तुम्हाला, पिन. नवऱ्याची असली तरी नाही म्हणते. मग लोकांच्या पाण्यात पोतभर कसं काय नेऊन टाकलं. काय चुकून काय बरोबर डोकं फुटून जायची बारी. आणि ही जिम्मेदारी सरपंचाची आहे. ह्या गोष्टी बदलायच्या तर सरपंचानं बदलायच्या. आम्ही नुसतं एकमेकाला नाव ठेवू. पण कोणी म्हणून पूर्वीचे लोक मूर्ख होते का, गंगात नेत होते. आणि त्यावेळेस गंगा वाहत होती धो धो, समुद्राला जात होती. आता जाती का, जागोजागी टपके झाले, जागोजागी धरणं झाले. मग ती घाण आमच्या पोटात येईन ना हो, टाकली का आमच्या पोटात येईन. मग बदलायचं आहे आपल्याला, बदलायचं.
लय लोक ते बामण लोकांना नाव ठेवते, आम्हाला लुटलं लुटलं. काय लुटलं? मला एकदा बी नाही लुटलं. मी गेलोच नाही त्याच्याकडे. लुटिंग कसं काय? मला आत्ता पुस्तक दिलं होतं साहेबांना, ते जायचं जे तुम्हाला पटत नाही करू नका. त्यांना कशाला नाव ठेवतं? अहो तुम्ही 25 लाखाचा बंगला बांधला, त्यांना विचारायला गेलं, गुरुजी मी त्या घरात कधी जाऊ राहायला? ते म्हणले 17 तारखेला 4 वाजता जा, मुहूर्त चांगला, दे 200 रुपये. त्याचं काय चुकलं हो? त्याचं काय चुकलं? त्याचं चुकलं? अरे तुला अक्कल नाही भाडव्यान, त्यानं लुटलं म्हणतो. त्या घरात जाय ना कधी बी राहायला, काय मरू राहिला का तू? मला काय म्हणायचं, एक तर जाऊ नका आणि गेलं तर नाव ठेवू नका. कशाला? मग तुमची श्रद्धा राहू द्या ना, मग नाव कशाला ठेवता? लय लोक भेटले, कल्पनेच्या पलीकडचे लोक भेटले मला. मी जसं सगळ्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून भागवत साहेब सुद्धा मला बोलवलं होतं भेटायला. श्री श्री रविशंकर. तुम्हाला गंमत वाटत असेल, काल 4 वाजता मला भिडे गुरुजीचा फोन आला. हे इथं होतं वावरात मी एकडे. अरे मला हे भिडे गुरुजीचं फोन मला बोलायचं म्हणजे माझं काय बोलत बाबा भिडे. मी तुम्हाला काय सांगू राहिले लक्षात ठेवा, सगळ्या जगाला चांगलं लागतं, रस्ते सापडाना किंवा मी माझ खरं आहे हे म्हणण्यातच आमचं आयुष्य संपू राहिलं. म्हणून मी म्हणतो हे बी खरं नका म्हणू, तुम्ही पडताळा ना. आमचं कुठं हुकून राहिलं? आम्हीच टाकायला लावतो. सरपंचाने ठरवलं तर हे भ्रष्टाचार एका मिनिटात रोखू शकतो साहेब. सरपंचाशिवाय निवडणुकीतला व्यवहार दुसरं कोणी करूच शकत नाही. तू एकच माणूस आहे पापी, 2 एकरचा मधला दुवा, दुसरं कोण नाही करू शकत. कशासाठी करताय? 25 वर्ष झाले एक हाती सत्ता आहे. निवडणूक असू द्या, काही असू द्या, कोणाचं घेतलं नाही. त्या पंचायतमध्ये 25 रुपयाचं लफडं मी कधी केलं नाही. माझ्या 5 पोरीची शपथ खाऊन सांगतो, केलं नाही. करायचं तिथे कशाला काय काय करायची गरज आहे? बस मस्त जगा.